3 दिवसांचं कलेक्शन जर बघितलं ना तर ते अशा प्रकारे सैराट जो टॉपचा चित्रपट आहे त्याचा 3 दिवसाचं कलेक्शन होतं 12 करोड. ठीक आहे. त्याच्यानंतर बाई पण भारी देवाचं 3 दिवसाचं कलेक्शन होतं 6.55 करोड. त्याच्यानंतर वेड या चित्रपटाचं 3 दिवसांचं कलेक्शन होतं 10 करोड रुपये. तसंच जर आपण पावनखिंडच्या 3 दिवसांचं कलेक्शन बघितलं तर ते आहे 6 करोड 48 लाख रुपये. तर मित्रांनो आता आपण राजा शिवाजीच्या 3 दिवसाच्या कलेक्शनवर आलोय. तुम्हाला काय वाटतं की राजा शिवाजीच्या 3 दिवसाचं कलेक्शन काय असेल? चला ठीक आहे, मी तुम्हाला 2 सेकंद देतो गेस करायला. 1 2. राजा शिवाजीच्या 3 दिवसाचं कलेक्शन आहे 33.9 करोड रुपये. हो, 33.9 करोड रुपये. हे अशा प्रकारे इन्सेन आहे ना की हे कोणीच एक्सपेक्ट केलं नव्हतं की 30 करोड रुपये या 3 दिवसात कमवेल तो. बघितलं हा हिशोब कुठला कुठे चाललाय. आता हे 3 दिवसांचं झालं. आता आपण बघूया 7 दिवसांचं कलेक्शन. या 5 चित्रपटांच्या 7 दिवसांचं कलेक्शन काय होतं हे बघूया. तर आता 7 दिवसांच्या कलेक्शननुसार सैराट या चित्रपटाच्या 7 दिवसांचं कलेक्शन होतं 25.50 करोड. ठीक आहे. त्यामुळे पण भारी देवा या चित्रपटाने 7 दिवसात कमवले होते 12 करोड 40 लाख रुपये. आणि तसं जर आपण वेड या चित्रपटाचं कलेक्शन बघितलं तर वेड या चित्रपटाचं कलेक्शन होतं 20 करोड रुपये 7 दिवसांमध्ये. आता तसंच जर पावनखिंडी या चित्रपटाच्या 7 दिवसांचं कलेक्शन आपण जर बघितलं तर ते आहेत 12.7 करोड रुपये. आता तुम्ही खरंच गेस करा की राजा शिवाजी या चित्रपटाने आपल्या 7 दिवसात आपल्या पहिल्या 7 दिवसात किती कलेक्शन केलं असेल. मी तुम्हाला परत 2 सेकंद देतो. 1 2. या चित्रपटाने आपल्या पहिल्या 7 दिवसात कमावले 52.65 करोड रुपये. हो, बरोबर ऐकलं तुम्ही, 52 करोड. म्हणजे या चित्रपटाने पहिल्या 7 दिवसातच हाफ सेंचुरी कंप्लीट केली. हे खरंच म्हणजे माझ्या विचार करण्याच्या पलीकडचा विषय आहे.